नमस्ते बच्चों, आज हम युवाओं से पाठ को आगे बढ़ाएंगे। यहाँ पर स्वामी विवेकानंद जी पिछले क्लास में ये बता रहे थे कि हमें ये संदेश देते हैं कि जैसे हम शिक्षित हुए हैं तो दूसरों को भी शिक्षित बनाना हमारा कर्तव्य होना चाहिए। इसलिए वो प्रमुखतः इस विषय पर ध्यान देना चाहते हैं कि भारत देश के जो गरीब है, पद दलित है, अशक्त है, शोषित है, उनका उद्धार करना चाहिए। उद्धार करने के लिए पहले उनको शिक्षित बनाना बहुत ज़रूरी है। जो अपने खर्च पर शिक्षित हुआ है उसे विश्वासघातक मानते हैं, क्योंकि वो गरीबों पर ध्यान नहीं देता। उनको भी शिक्षित कराना है और उनकी सहायता करनी है, इसके बारे में नहीं सोचता तो वो व्यक्ति घृणा के योग्य है। और वो कहते हैं जो व्यक्ति दूसरों को दुख पहुंचाकर, गरीबों को कुचलकर खुद अमीर बन गया है, ऐसे व्यक्ति से भी वो घृणा करते हैं। उनका उद्देश्य ये है कि हर एक को शिक्षित बनाना और शिक्षा दिलाना है, और जो चाहे वो गरीब हो या अमीर, सबको समान रूप से शिक्षित बनाना उनका उद्देश्य है। और वो कहते हैं, आगे कहते हैं, हमेशा बढ़ते चलो। युवकों को ये मार्गदर्शन देते हैं कि हमेशा बढ़ते चलो, मरते दम तक गरीबों और पद दलितों के लिए सहानुभूति, यही हमारा आदर्श वाक्य है। वीर युवकों, बढ़े चलो, ईश्वर के प्रति आस्था रखो, किसी चालबाजी की आवश्यकता नहीं, उससे कुछ नहीं होता। दुखियों का दर्द समझो और ईश्वर से सहायता की प्रार्थना करो, वह अवश्य मिलेगी। स्वामी विवेकानंद जी कहते हैं, हे युवकों, हमेशा अच्छे काम करते रहो, बढ़े चलो, और भारत देश में जितने गरीब है, पद दलित है, अशक्त है, उनके प्रति सहानुभूति की भावना रखो, उनकी सहायता करो, उनके उद्धार के लिए अपना सारा जीवन समर्पित करो। ये तुम्हारे जीवन का एक आदर्श वाक्य भी होना चाहिए। और वो कहते हैं, वीर युवकों, बढ़े चलो, भगवान के प्रति आस्था रखो। आस्था मतलब विश्वास, बिलीफ। किसी चालबाजी की आवश्यकता नहीं। चालबाजी मतलब चालाकी। दुखियों का दर्द समझो, मतलब दुखी मतलब दुख, पीड़ित, दर्द मतलब पीड़ा, दुख, कष्ट। वो कहते हैं, हे युवकों, तुम भगवान पर विश्वास रखो, हमेशा बढ़े चलो, जिंदगी में हमेशा अच्छे काम करते रहो, किसी चालबाजी की आवश्यकता नहीं। इसका अर्थ ये है कि किसी को कष्ट पहुंचाकर, किसी को धोखा देकर, गरीबों के जमीन लूटकर खुद अमीर बनना, स्वार्थी होकर काम करना, ये सब नहीं चाहिए। इस तरह की चालाकी मत दिखाओ। इसके बदले में निस्वार्थी बनकर तुम्हें काम करना पड़ता है। और वो कहते हैं, तुम ऐसे चालाकीपन दिखाओगे तो उससे कुछ नहीं होने वाला। समाज में जितने सारे लोग हैं, उनमें जितने गरीब है, पद दलित है, शोषित है, अशक्त है, वो दिन भर दिन भूख से या दुख से वो तड़प रहे हैं। ऐसे दुखिया हैं, उनका जो दुख क्या है उसे समझ लो। एक दुख पीड़ित इंसान ही दूसरों की पीड़ा की जो संवेदना होती है
उसे अच्छी तरह से समझ सकता है। यहाँ पर विवेकानंद जी भी यही संदेश देना चाहते हैं कि हमें पहले दुखियों का दर्द क्या है उसे ठीक तरह से समझना चाहिए और उसके बाद उनकी सहायता भी करना चाहिए। और वो कहते हैं, अगर जिंदगी में कोई कठिन परिस्थिति आई तो क्या करना है? पीछे हटना नहीं चाहिए, समस्या को देखकर भागना नहीं चाहिए, उस समस्या का डटकर सामना करना चाहिए। अगर ऐसा भी नहीं हुआ तो समस्या के भीतर ही रहकर तुम समस्या के अंदर ही रहते तो तुम्हें बाहर आने का रास्ता दिखाई नहीं दिया तो क्या करना चाहिए? सहायता के लिए भगवान की प्रार्थना करनी चाहिए। भगवान से प्रार्थना करना है तो पहले भगवान पर विश्वास रखनी चाहिए, ऐसा वो कहते हैं। तो जब भी तुम भगवान से प्रार्थना करोगे, भगवान वो सहायता तुम्हें अवश्य प्रदान करेंगे। युवकों, मैं गरीब हो, मूर्ख मतलब जो अपने आप की रक्षा नहीं कर सकता, किसके कारण? अपनी मूर्खता के कारण क्या करता है? हमेशा वो मुसीबत को अपने सिर पर लाता है। इस समय उसकी रक्षा किसी और को करना पड़ता है। ऐसे मूर्खों को और उत्पीड़ितों को, उत्पीड़न मतलब पीड़ा पहुंचाना, दुख पीड़ित व्यक्ति जो है उनकी भी हमें सहायता करनी चाहिए। उनके प्रति, किनके प्रति? जो गरीब है, पददलित है, अशक्त है, शोषित है, रोगी है और मूर्ख है, इन सब के प्रति सहानुभूति की भावना रखनी चाहिए और जिंदगी भर इनको न्याय दिलाने का काम मैंने किया है। इनके उद्धार के लिए मैंने अपना सारा जीवन समर्पित किया है। तो वो कहते हैं, प्राणपण प्रयत्न मतलब प्राणपण मतलब जान की बाजी लगाकर मैंने उनका उद्धार करने के लिए काम किया है। और ताती मतलब धरोहर, अमानत मतलब एसेट के तौर पर तुम्हें अर्पण करता हूँ। मैंने इस काम के लिए इतने नव युवकों को जोड़ लिया है, उनसे मैं ये कहना चाहता हूँ कि मैं भारत देश के गरीबों, पददलितों, अशक्तों, पीड़ितों आदि को, मैं मूर्खों आदि को मैं क्या करता हूँ? ये भारत देश के धरोहर है, ऐसा समझकर तुम्हें अर्पण कर देना चाहता हूँ। प्रतिज्ञा करो कि, प्रतिज्ञा कसम खाओ, प्रॉमिस, कि अपना सारा जीवन इन 30 करोड़ लोगों के उद्धार कार्य में लगा दोगे, जो दिनों दिन अवनति के गर्त में गिरते जा रहे हैं। वो कहते हैं, अवनति मतलब विनाश। प्रतिज्ञा करो, कसम खाओ कि अपना सारा जीवन इन गरीबों के उद्धार के लिए ही तुम समर्पित करोगे। और इतना ही नहीं, ये लोग दिनों दिन ऐसे विनाश की ओर जा रहे हैं कि इनका उद्धार कदापि नहीं हो सकता, ऐसा प्रतीत होता है। परंतु इनका उद्धार अवश्य होना चाहिए, पहले इनको शिक्षित बनाना चाहिए। और ये तो भारत देश के अमानत है, ऐसा स्वामी विवेकानंद जी कहते हैं। और कहते हैं, यदि तुम सचमुच मेरी संतान हो तो तुम किसी वस्तु से न डरोगे, न किसी बात पर रुकोगे, तुम सिंहतुल्य होंगे। सिंहतुल्य मतलब सिंह के समान। हमें भारत को और पूरे संसार को जगाना है। वो कहते हैं, तुम तो सचमुच मेरी संतान हो, इस भारत माता के संतान हो, तो तुम किसी वस्तु से, विषय से न डरोगे,
किसी बात पर न रुकोगे, मतलब एक काम करना है या नहीं, ऐसी भावना तुम्हारे मन में कभी नहीं आएगी और तुम सिंह के समान शक्तिशाली हो जाओगे। हमें केवल भारत को ही नहीं, पूरी दुनिया में जागृति लाने की कोशिश करनी चाहिए। ऐसा स्वामी विवेकानंद जी नव युवकों का मार्गदर्शन करते हैं। ಅಂದರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯುವಕರೇ ನೀವು ಮುಂದೆ ಸಾಗಿ ಯಾವತ್ತೂ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನೇ ಮಾಡಬೇಕೋ, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಭಾರತ ದೇಶದ ಬಡವರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಶೋಷಿತರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಅಶಕ್ತರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಮೂರ್ಖರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲರ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಅವರ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮ ಇಡೀ ಜೀವನವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಬೇಕು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರ ಬಗ್ಗೆ ಸಹಾನುಭೂತಿಯ ಭಾವನೆಯನ್ನು ಕೂಡ ಹೊಂದಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಇದು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಆದರ್ಶ ವಾಕ್ಯ ಆಗಿರಬೇಕು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವೀರ ಯುವಕರೇ ಮುಂದೆ ಸಾಗಿ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಡಿ, ವಿಶ್ವಾಸವನ್ನಿಡಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಸ್ವಾರ್ಥವನ್ನಿಟ್ಟುಕೊಂಡು ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. ನಿಸ್ವಾರ್ಥತೆಯಿಂದ ನೀವು ನಡೆಯುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸು ಖಂಡಿತ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನೋವು ಕೊಟ್ಟು, ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿ ವಂಚಿಸ್ತಾ ಬದುಕುವುದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡಿ. ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಹೇಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ಬೋದು, ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಹೇಗೆ ಸಹಾನುಭೂತಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ಬೋದು, ಅವರನ್ನು ಹೇಗೆ ರಕ್ಷಿಸ್ಬೋದು, ಅವರ ಉದ್ಧಾರ ಹೇಗೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನೋದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆಗ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದರೆ ಸಹಾಯಕ್ಕಾಗಿ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ, ಆ ಸಹಾಯ ನಿಮಗೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಲಭಿಸ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾರು ದುಃಖ ಪೀಡಿತರಾಗಿದ್ದಾರೋ ಅವರು ಮಾತ್ರ ಇನ್ನೊಬ್ಬರ ದುಃಖವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಹಾಗಿರುವಾಗ ಯಾರು ದುಃಖಿತರಿದ್ದಾರೋ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಹಸ್ತ ಚಾಚುವುದು ನಿಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಆಗಿರಬೇಕು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಭಾರತ ದೇಶದ ಈ ಬಡವರು, ಮೂರ್ಖರು ಮತ್ತು ಅಶಕ್ತರು ಇವರನ್ನೆಲ್ಲ ಭಾರತ ದೇಶದ ಆಸ್ತಿ ಅಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವರನ್ನೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಕೈಗಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರ ರಕ್ಷಣೆ, ಅವರ ಉದ್ಧಾರ ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ, ನಿಮ್ಮ ಹೊಣೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಬಡವರು ಹೊತ್ತು ಹೊತ್ತಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಊಟ ಇಲ್ಲದೆ, ಆಶ್ರಯ ಇಲ್ಲದೆ ಮತ್ತು ಅನೇಕ ರೋಗಗಳಿಗೆ ತುತ್ತಾಗಿ ಸಾಯುವ ಹಂತದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಅವನತಿಯ ಅಂಚಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಅವನತಿ ಎಂಬ ಹೊಂಡದಲ್ಲಿ ಬಿದ್ದು ಹೊರಳಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಅವರನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ಅವರ ಉದ್ಧಾರ ಮಾಡುವುದು ನಮ್ಮ ಧರ್ಮ. ಅದನ್ನು ಯುವಕರಾದ ನೀವು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಈ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನೀವು ಭಾರತಾಂಬೆಯ ಮಕ್ಕಳು. ಹಾಗಾಗಿ ಯಾವುದೇ ವಸ್ತು ವಿಷಯ ಆಗಲಿ, ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾ ಬೇಡವಾ ಅನ್ನುವಂಥ ಸ್ವಾರ್ಥ ಭಾವನೆಯಿಂದಾಗಲಿ, ಗೊಂದಲದಿಂದಾಗಲಿ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಈಡು ಮಾಡಬಾರ್ದು. ಅದರ ಬದಲಾಗಿ ಈ ಕೆಲಸ ನನ್ನಿಂದ ಆಗ್ತದೆ, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅವರು ಹೇಳೋದಿಷ್ಟೇ, ಹೇಡಿ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹೇಡಿಗಳನ್ನು ಕಂಡ್ರೆ ನನಗಿಷ್ಟ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಹೇಡಿಗಳನ್ನು ನಾನು ದ್ವೇಷಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ನೀನು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡು, ಧೈರ್ಯದಿಂದ ಮುನ್ನುಗ್ಗಿ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ನೀನು ಸಿಂಹ ಹೇಗೆ ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾಗಿದೆಯೋ ಅದೇ ಥರ ನೀನು ಕೂಡ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸನ್ನು ಗಟ್ಟಿ ಮಾಡಿಕೋ. ಸದೃಢ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಕೆಲಸವನ್ನು ನೀನು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಈ ಭಾರತ ದೇಶ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಜಗತ್ತನ್ನು ನಿದ್ದೆಯಿಂದ ಎಬ್ಬಿಸಬೇಕಾದಂಥ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಬೇಕು. ಆ ಕೆಲಸ ಯುವಕರಿಂದ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. तुम तो ईश्वर की संतान हो, अमर आनंद के भागी हो, पवित्र और पूर्ण आत्मा हो, अतएव मतलब इसलिए
तुम कैसे अपने को जबरदस्ती दुर्बल कहते हो? जबरदस्ती मतलब प्रयत्न पूर्वक, दुर्बल मतलब कमजोर। उठो, साहसी बनो, वीर्यवान हो। वीर्यवान मतलब कायर मत बनो, वीर बनो, ऐसा। सब उत्तरदायित्व मतलब जिम्मेदारी अपने कंधे पर लो। यह याद रखो कि तुम स्वयं अपने भाग्य के निर्माता हो। निर्माता कर्ता, क्रिएटर, है ना। ऐसा कहते हैं तुम जो कुछ बल या सहायता चाहो सब तुम्हारे ही भीतर विद्यमान है। विद्यमान मतलब स्थित है। वो कहते हैं तुम तो भगवान के पुत्र हो। खुशी कहाँ से मिलती है? वो खुशी तुझ में ही है। उसे किसी अन्य जगह पर ढूंढने की आवश्यकता नहीं है। तुम तो पवित्र हो, पूर्ण आत्मा हो और खुशी को किसी अन्य जगह पर ढूंढने के बदले तुझ में जो खुशी है उससे प्रसन्न हो जाओ, ऐसा कहते हैं। और इतनी शक्ति तुमने भगवान से पाई है, फिर प्रयत्न पूर्वक अपने आप को कमजोर क्यों मानते हो? और वो कहते हैं तुम स्वयं ही अपने भाग्य के निर्माता हो। कोई नहीं आता तुम्हारे भाग्य का निर्माण करने के लिए, कोई नहीं आता। तुम स्वयं अपने भाग्य के निर्माता हो। और वो कहते हैं तुम्हें जो भी सहायता या शक्ति चाहिए वो तुझ में ही निहित है। मतलब दूसरों के प्रति काम करते हुए, दूसरों के बारे में सोचते हुए, उनकी सहायता करते समय जो प्रसन्नता मिलती है वही एक शक्ति बनकर तुम्हारे शरीर में और मन में समाई जाती है। इससे तुम क्या करते हो? आगे बहुत अच्छे काम करते जाओगे, प्रसन्नता भी मिलेगी और शक्ति भी मिलेगी। ಅಂದರೆ ನೀನು ಭಗವಂತನ ಪುತ್ರ, ಈ ಆನಂದ ಖುಷಿ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ನಿನ್ನ ಒಳಗೆ ಇದೆ, ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಹುಡುಕುವಂಥ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೀನು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ, ಪೂರ್ಣಾತ್ಮ ಆಗಿದ್ದೀಯಾ. ಹಾಗಾಗಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಶಕ್ತಿ ಭಗವಂತ ನಿನಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರೂ ಕೂಡ ನಿನ್ನನ್ನು ನೀನು ದುರ್ಬಲ, ನನ್ನಿಂದ ಯಾವ ಕೆಲಸವೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ನೀನು ಅಂದುಕೊಂಡ್ರೆ ಅದು ಹೇಡಿತನದ ಲಕ್ಷಣ, ಹೇಡಿಗಳ ಲಕ್ಷಣ ಅಂತ ಅನಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಆ ಹೇಡಿಗಳನ್ನು ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನೀನು ಎದ್ದೇಳೋ, ಸಾಹಸಿಯಾಗೋ, ವೀರನಾಗೋ, ಯಾವತ್ತು ನೀನು ಹೇಡಿಯಾಗಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿಗಳು, ಯಾವ ಜವಾಬ್ದಾರಿಗಳು? ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿರುವ ಬಡವರು, ಅಶಕ್ತರು, ಶೋಷಿತರು ಇವರೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿ, ಇವರೆಲ್ಲರ ಉದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನಿನ್ನ ಭುಜಗಳ ಮೇಲೆ ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಕರ್ತವ್ಯ ಅಂತ ಅಂದುಕೊಂಡು ನಿಭಾಯಿಸುವ ಶಕ್ತಿ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ನೀನೇ ಸ್ವತಃ ನಿನ್ನ ಒಂದು ಭವಿಷ್ಯದ ನಿರ್ಮಾತೃ, ಭವಿಷ್ಯದ ಕರ್ತೃ ನೀನೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ನಿನ್ನ ಭವಿಷ್ಯ ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂತ ನೀನೇ ನಿರ್ಧರಿಸಬೇಕೇ ಹೊರತು ಅದನ್ನು ಬೇರೆಯವರು ನಿರ್ಧರಿಸಲಿಕ್ಕೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನೀನು ನಿನ್ನಲ್ಲಿರುವ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಎಲ್ಲ ಶಕ್ತಿ ಸಹಾಯ ನಿನ್ನ ಒಳಗೆ ಇದೆ, ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಯಾಚಿಸು, ಆ ಸಹಾಯ ನಿನಗೆ ಸಿಗ್ತದೆ. ಅಥವಾ ನಿನ್ನ ಒಳಗೆ ಇದೆ, ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ನೀನು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ಏಕ್ ಬಾತ್ ಪರ್ ವಿಚಾರ್ ಕರ್ಕೆ ದೇಖಿಯೇ, ಮನುಷ್ಯ ನಿಯಮೋं को बनाता है या नियम मनुष्य को बनाते हैं? मनुष्य रुपया पैदा करता है या रुपया मनुष्यों को पैदा करता है? मनुष्य कीर्ति और नाम पैदा करता है या कीर्ति और नाम मनुष्य को पैदा करते हैं? मेरे मित्रों, पहले मनुष्य बनिए, तब आप देखेंगे कि वे सब बाकी चीज़ें स्वयं आपका अनुसरण करेंगी. वो कहते हैं एक बात को सोचकर देखिए, नियम मनुष्य को बनाता है या मनुष्य नियमों को बनाता है? मनुष्य ही नियमों को बनाता है. रुपये मनुष्य के पीछे नहीं आते, मनुष्य ही रुपयों के पीछे भागता है. और मनुष्य
नाम कमाना चाहता है, कीर्ति हासिल करना चाहता है, कीर्ति और नाम मनुष्य के पीछे नहीं आते। जब भी मनुष्य रुपया, नाम, कीर्ति और नियमों के पीछे भागता रहता है तो वो जिंदगी में पागल हो जाता है। इसलिए स्वामी विवेकानंद ये कहना चाहते हैं कि हमें पैसे के पीछे, कीर्ति हासिल करना, नाम कमाने के बारे में सोचना भी नहीं चाहिए, उसके पीछे भागना नहीं चाहिए। इससे हमें अपने काम को ठीक तरह से, उचित रीति से करना चाहिए, करते जाना चाहिए। तो क्या होता है, ये पैसा जो है, ये नाम जो है, वो कीर्ति जो है, अपने आप हमारा अनुसरण करेंगी। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ಮನುಷ್ಯ ನಿಯಮಗಳನ್ನು ರೂಪಿಸ್ತಾನ ಅಥವಾ ನಿಯಮಗಳೇ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಉತ್ಪತ್ತಿ ಮಾಡ್ತದ? ಅಂದರೆ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಿಯಮಗಳನ್ನು ರೂಪಿಸುವವರು ಯಾರು? ಮನುಷ್ಯನೇ. ಒಳ್ಳೆಯದು ಕೆಟ್ಟದ್ದು ಅಂತ ಹೇಳುವವನು ಯಾರು? ಮನುಷ್ಯನೇ. ಕೆಲವರು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಆದರ್ಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಬದುಕ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಆ ಆದರ್ಶಗಳಿಗೆ ತದ್ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಬದುಕ್ತಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ಮನುಷ್ಯ ಹಣದ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾನೋ ಅಥವಾ ಹಣವೇ ಮನುಷ್ಯನ ಹಿಂದೆ ಬರ್ತದೋ? ಮನುಷ್ಯನೇ ಹಣದ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಹೊರತೋ ಹಣ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಬರುವುದಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮನುಷ್ಯ ಹೆಸರು ಮತ್ತು ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಪಡಿಬೇಕಂತ ಬಯಸ್ತಾನೋ ಅಥವಾ ಈ ಕೀರ್ತಿ ಮತ್ತು ಹೆಸರು ಅದುವೇ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಬರ್ತದೋ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನೇ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಪಡಿಬೇಕನ್ನುವಂತಹ ಆಸೆಯನ್ನು ಹೊಂದಿರ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವಾಗ ಮನುಷ್ಯ ಈ ಆಸೆಯಿಂದ ಮುಕ್ತನಾಗುವುದಿಲ್ವೋ, ತಾನು ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಪಡಿಬೇಕು, ಹೆಸರನ್ನು ಗಳಿಸಬೇಕು, ಹಣವನ್ನು ಸಂಪಾದಿಸಬೇಕು ಅಂತ ತನಗೆ ತಾನೇ ನಿಯಮಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬದುಕ್ತಾ ಇರ್ತಾನೋ, ಆ ಮನುಷ್ಯ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಹೇಗಿರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸೋಲನ್ನೇ ಅನುಭವಿಸ್ತಾನೆ ಹೊರತು ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದರೆ ಆ ಹಣದ ಹಿಂದೆ ಹೋದವ ಯಾವತ್ತೂ ಹುಚ್ಚನಾಗ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಮೊದಲು ಮನುಷ್ಯರಾಗಬೇಕು, ಅಂದರೆ ಮಾನವರಾಗಬೇಕು. ನಾವು ಅಂದ್ಕೊಳ್ತೇವೆ ನಾವು ಮನುಷ್ಯರಲ್ವಾ, ಮನುಷ್ಯರೇ, ಆದರೆ ಹೃದಯದಿಂದ, ಮನಸ್ಸಿನಿಂದ ನಾವು ಮನುಷ್ಯರಾಗಬೇಕು. ಮನುಷ್ಯರಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯತ್ವವನ್ನು ನಾವು ಹೊಂದಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. मानवता उसे अपने जिंदगी में एक प्रमुख स्थान देना है, ऐसा वो कहते हैं। और कहते हैं परस्पर घृणित द्वेष भाव को छोड़िए। घृणित मतलब घृणा, मतलब नफरत, तिरस्कार। और सदुद्देश, सदुद्देश मतलब एक अच्छा उद्देश्य, सदुपाय अच्छा उपाय, और सत्साहस अच्छा काम करने की हिम्मत, और सद्वीय अच्छे विचार का अवलंबन कीजिए। आपने मनुष्य योनि में जन्म लिया है तो अपनी कीर्ति यही छोड़ जाइए। वो कहते हैं हमें पहले मनुष्य बनना चाहिए। कैसे मनुष्य बनना चाहिए? भगवान ने हमें एक वरदान दिया है, वो मानवता, उसे हमें अपनी ज़िंदगी में अपनाना चाहिए। तो इससे क्या होता है, इसके साथ हमारी ज़िंदगी आसानी से गुजर जाती है, हम हर एक काम में सफलता पा सकते हैं। और इसके साथ साथ ये भी कहते हैं कि एक अच्छा उद्देश्य, अच्छा उपाय और अच्छा काम करने की हिम्मत रखते हुए, अच्छे विचार के बारे में सोचते हुए हमें आगे बढ़ना चाहिए। भारत देश में जितने गरीब हैं, पद दलित हैं, शोषित है, उन लोगों के उद्धार कार्य में अपने आप को समर्पित कर देना चाहिए। क्योंकि हमने मनुष्य कुल में जन्म लिया है तो मनुष्य ऐसा समझा जाता है कि वो बुद्धिमान है, तो उसकी बुद्धिमत्ता के कारण क्या करना चाहिए, दूसरों की जो सहायता करनी है और उनके प्रति सहानुभूति की भावना भी रखनी चाहिए। अगर ऐसा नहीं हुआ तो दूसरों की ज़िंदगी में खेलना अच्छी बात नहीं है, उसे हानि नहीं पहुंचाना चाहिए। और वो कहते हैं जो व्यक्ति हमेशा अच्छे काम करता है तो उसे कितना भी कष्ट आए तो भगवान हमेशा उसके साथ रहते हैं। जो व्यक्ति हमेशा बुरे काम में व्यस्त रहता है तो एक ना एक दिन भगवान भी उसका हाथ छोड़ देते हैं। क्योंकि यहाँ पर ऐसा कहते हैं कि आपने मनुष्य कुल में जन्म लिया है,
ये भगवान के आशीर्वाद से ये जन्म मिला है, तो उस जन्म को सार्थक बनाओ। जो व्यक्ति अच्छे काम करते हैं तो आज भी हम उनका याद रखते हैं, अक्सर उनके बारे में बातचीत करते हैं। अगर कोई डाकू मर गया तो कोई उसकी चिंता नहीं करते, है ना, क्योंकि वो जब वो जिंदा था तो अनेक लोगों को वो दुख पहुंचाया है, परंतु अभी वो मर गया तो कोई उसके बारे में चिंता नहीं करते। अगर जो अच्छे इंसान समाज के लिए वो उपयोगी है वो मर गया तो लोग उसके बारे में ಅಕ್ಸರ್ ಬಾತ್ಚೀತ್ ಕರ್ತೆ ಹೇ। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ನಿಯಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾನೋ ಅಥವಾ ನಿಯಮಗಳೇ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಮಾಡ್ತದೋ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಮನುಷ್ಯನೇ ನಿಯಮಗಳನ್ನು ರೂಪಿಸ್ತಾನೆ, ಮನುಷ್ಯನೇ ಹಣದ ಹಿಂದೆ ಓಡ್ತಾನೆ, ಮನುಷ್ಯನೇ ಹೆಸರನ್ನು ಗಳಿಸಬೇಕು ಅಂತ ಬಯಸ್ತಾನೆ. ಆದರೆ ನಾವು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಮೊದಲು ಹೃದಯದಿಂದ ಮನುಷ್ಯರಾಗಬೇಕು, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಮನುಷ್ಯತ್ವ ಇದೆ ಅದನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಬಾಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನಮ್ಮಿಂದ ಸಹಾಯ ಆಗದಿದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಆದರೆ ತೊಂದರೆ ಅಂತೂ ಆಗಬಾರ್ದು, ಆ ಥರ ನಾವು ಬದುಕಬೇಕು. ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉದ್ದೇಶ, ಒಳ್ಳೆಯ ಉಪಾಯ, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ಧೈರ್ಯ ಬೇಕು. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಧೈರ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಧೈರ್ಯ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ಥರ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಮುದಾಯ ಇರ್ಬೋದು, ಜಾತಿ ಇರ್ಬೋದು, ಧರ್ಮ ಇರ್ಬೋದು, ಅವುಗಳ ಮಧ್ಯೆ ಇರುವಂತಹ ದ್ವೇಷ ಭಾವನೆ ಹೊರಟು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಸಾಮರಸ್ಯದ ಭಾವನೆ ಮೂಡ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಯಾಕಂದರೆ ನಾವೆಲ್ಲ ಮನುಷ್ಯ ಕುಲದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದವರು, ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಜನ್ಮ. ಈ ಮನುಷ್ಯ ಬುದ್ಧಿವಂತ ಪ್ರಾಣಿ ಅಂತ ಕೂಡ ಅನಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಹೋಗಬೇಕು. ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿ ಹೋದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಉಳಿತದೆ. ಯಾರು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರ ಹೆಸರು ಇಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಉಳಿಯುವುದಿಲ್ಲ. ಜನ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅವರು ಸತ್ತಿದ್ದೇ ಒಳ್ಳೆಯದಾಯಿತು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಇನ್ನಷ್ಟು ಜನರನ್ನು ದುಃಖಕ್ಕೆ ತಳ್ಳುತ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಮತ್ತು ಕೀರ್ತಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಉಳಿಸಿ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಈ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.